the concept of public goods and the role of government. Okay, first of all you have to introduce yourself about concept of public goods, then we will go ahead with role of government and concept of public goods. Public goods are the goods which satisfy collective wants or social wants in general. Okay, then public goods are those goods and services which are jointly and equally consumed by the many people at the same time, and its consumption by one person does not alter its availability for another person. म्हणजे पब्लिक गुड्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा मी काही गोष्टी इंडिकेट करतो. तर पब्लिक गुड्स ज्या आहेत त्या सामाजिक गरजा काय करण्याचा प्रयत्न करतात, भरून काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने बहुसंख्य लोकांकडून एकत्रितरित्या समान पद्धतीने त्या वस्तूंचं सेवन केलं जातं. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस मे बी पब्लिक रोड्स, डॅम्स, डिफेन्स, एज्युकेशन सर्व्हिसेस ॲटसेट्रा. म्हणजे पब्लिक रोड असेल, ठीक आहे, काही डॅम्स असतील, त्यानंतर डिफेन्स किंवा एज्युकेशन सर्व्हिसेस असेल, तर ह्या जॉईंटली आपण काय करतो, युटिलाइज करतो, जॉईंटली आपण त्याचं कन्झम्पशन करतो. ओके, then characteristics of public goods are there, like they are non rivalrous. Okay, means those products are not rival. ओके, म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारची प्रतिस्पर्धीपणा नसतो. ओके, मीन्स पब्लिक गुड्स रिमेन्स नॉन रायवल प्रोडक्ट्स इन द नेचर. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रतिस्पर्धीपणा नसतो. सेकंडली, दे आर नॉन एक्सक्लुडेबल. एक्सक्लुडेबल म्हणजेच काय, तर ते वगळता येत नाही. यू कांट एक्सक्लूड पब्लिक गुड्स, ओके, फ्रॉम युअर ऑर्डिनरी लाईफ ॲज वेल ॲज एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ. दिस गुड्स आर ऑफ कलेक्टिव्ह कन्झम्पशन. कलेक्टिव्ह म्हणजेच काय, कलेक्टिव्हली ते काय केले जातात, कन्झ्युम केले जातात. दीज गुड्स आर इनडिव्हिजिबल, म्हणजे अविभाज्य भाग आहे, इन्सेपरेबल पार्ट आहेत ते. म्हणजे पब्लिक गुड्स आर इन्सेपरेबल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. ओके, अँड लास्ट वन इज देअर दॅट द कन्झम्पशन ऑफ पब्लिक गुड्स ऑलवेज जॉईंट अँड इक्वल. म्हणजे जॉईंटली ॲज वेल एज इक्वली everyone wants to make the consumption of public goods. Okay, then here public goods are classified into two categories. Okay, number one social goods and number second merit goods. Okay, social wants are those wants which are satisfied by the सर्विसेस दॅट मस्ट बी कन्झ्युम इन इक्वल अमाऊंट बाय ऑल. म्हणजे एक लक्षात आलं असेल, सोशल गुड्स म्हणजे काय, तर सोशल गुड्स म्हणजे असे काही गुड्स की जे इक्वली काय केले जातात, कन्झ्युम केले जातात. म्हणजे कम्युनिटीमध्ये जेवढे पर्सन्स आहेत, नंबर ऑफ पर्सन्स इन कम्युनिटी आर गोइंग टू कन्झ्युम सोशल गुड्स equally. Okay, for example city park, then defense, then education and all other services are coming under the social goods. Okay, then merit goods. Merit goods means what, public services aim at the satisfaction of merit wants, included such items as a publicly furnished schools, then subsidized low cost housing and free education. Okay, then wants like defense, education, public health, social overhead, capital like goods, bridge, etc. are collective wants. Okay,
लक्षात येते का? कलेक्टिव्ह वॉन्ट्स म्हणजेच काय, तर कलेक्टिव्हली त्याला काय केले जाते, डिमांड क्रिएट केली जाते आणि कलेक्टिव्हली सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी मिळतं. ओके, मग त्यामध्ये डिफेन्स असेल, एज्युकेशन असेल, पब्लिक हेल्थ असेल, ह्याला कलेक्टिव्हली काय केले गेलेले आहे, तर डिमांड क्रिएट केली गेलेली आहे. ओके, म्हणजे नंबर ऑफ पीपल इन कम्युनिटी collectively creates their own demand for education, public health, social overhead capital like goods, then bridge, etc. and therefore those are called as collective wants. ठीक आहे, त्याच्यामुळे याला कलेक्टिव्ह वॉन्ट्स किंवा कलेक्टिव्ह नीड्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. Merit wants are those wants which are satisfied by the government on merits through the general budget. The merit wants म्हणजेच काय, तर अशा काही वॉन्ट्स, अशा काही गरजा ज्या गव्हर्नमेंटकडून काय केल्या जातात, सॅटिस्फाईड केल्या जातात. ओके, ऑन मेरिट थ्रू द जनरल बजेट, आणि याच्यासाठी बजेटचा काय घेतला जातो, आधार घेतला जातो. द गव्हर्नमेंट may also seek to protect individuals through the laws prohibiting the use of harmful drugs like cocaine, heroin, etc. म्हणजे काही ड्रग्स जे आहेत, जसं इथे त्या ठिकाणी एक दोन नावं सांगितलेली आहेत. इन युअर प्रिस्क्राईब बुक यू मे आयडेंटिफाय नेम ऑफ 2-3 drugs, okay, like cocaine, then heroin, okay, etc. Means government forbidden production of harmful drugs in the society because government wants to protect individual persons also from such type of harmful drugs. Okay, लक्षात येत आहे का? Then optimum level of production of public goods. It's a very important question as to how much public goods is to be produced by the government. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे की पब्लिक गुड्सचं प्रोडक्शन किती करायचं, हाऊ मच टू बी प्रोड्यूस ऑफ पब्लिक गुड्स. सच इज अ क्वेश्चन अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा सगळ्यात काय आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. Then consumer gets from the consuming every level of production. The optimum level of production of public goods is determined by the equating the sum of marginal benefits to the marginal cost of production. म्हणजे या ठिकाणी कोणता स्पेसिफिक फॉर्म्युला यूज केला जातो, विच स्पेसिफिक फॉर्म्युला यूज टू मेजर हाऊ मच टू बी प्रोड्यूस पब्लिक गुड्स. ओके, the optimal level of production of public goods is determined by equating sum of marginal benefit to the marginal cost of production. Means here we will consider sum of two things. First one is the marginal benefit. Okay, marginal benefit to the marginal cost of production. Means in other words we can say the optimum quantity is that quantity for which marginal cost of the last unit is equal to the sum of the prices. Means actually you can't get total perception about such type of formula. Okay, so it will take ग्राफिकल प्रेझेंटेशन. तर या ठिकाणी ग्राफिकल प्रेझेंटेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी पब्लिक गुड्सचं मॅन्युफॅक्चरिंग इंडिकेट केलं जातं किंवा डिसाईड केलं जातं ते तुमच्या लक्षात येऊ शकेल. फक्त तुम्हाला यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजेच
ऑप्टिमम लेवल ऑफ प्रोडक्शन ऑफ पब्लिक गुड्स म्हणजे जास्तीत जास्त पब्लिक गुड्सचं जे प्रोडक्शन आहे ते डिटरमाइन करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, तर सम ऑफ मार्जिनल बेनिफिट टू द मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आर डिटरमाइनिंग ऑप्टिमम लेवल ऑफ पब्लिक गुड्स. ठीक आहे, एवढाच भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने ऑप्टिमम लेवल जी आहे पब्लिक गुड्सची ती डिटरमाइन म्हणजे निश्चित केली जाते किंवा निर्देशित केली जाते. ठीक आहे.